तर मिस्टर सारंग, ज्या रात्री 12 बंगल्यावर तुमच्या पत्नीचा खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होते? तुम्हाला विचारलंय, विचारल्यानंतरच उत्तर द्यायची. बाय द वे सारंग, या कोण? फ्रेंड की गर्लफ्रेंड? बरं ते जाऊ दे. ज्या रात्री तुमच्या पत्नीचा खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होते सारंग? काय लेट नाईट काम करून घरी येत होतात? काय खोटं बोलताय सारंग? तुमचं ऑफिस दादरला, राहताय नरिमन पॉइंटला. दादरवरून नरिमन पॉइंटला जाताना 12 बंगला लागतो. बरं, मिस आरुषी बरोबर ना? तर मिस आरुषी यांच्या पत्नीचा खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होत्या? लोकेशन वगैरे आम्ही ट्रेस करू, आणि हो, आम्ही ते ट्रेस केलं सुद्धा आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुमचं लोकेशन तुमचं घर दाखवत होतं. पण काय ना मॅडम, मी ऐकले की तुमच्या घरी एक मेड काम करते कल्पना नावाची. तिचा फोन, तिचा नंबर, आम्हाला सगळ्या चौकशा कराव्या लागतात मॅडम. त्या रात्री तुम्ही पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तुमचा मोबाईल घरी ठेवला आणि तुमच्या मेड म्हणजे कल्पनाचा मोबाईल घेऊन तुम्ही 12 बंगल्यावर गेलात. तिथे तुम्ही सारंगांना भेटलात. सारंगांनी तुम्ही दोघांनी मिळून प्लॅनिंग केलं आणि तुम्ही दोघांनी मिळून, हो तुम्ही दोघांनी मिळून त्यांच्या पत्नीचा खून केलाय ना? बोला सारंग, बोला मिस्टर सारंग, आरुषी मॅडम बोला, केलाय ना तुम्ही खून? तुम्ही दोघांनीच त्यांचा खून केलाय. दॅट्स इट. आणखी एक, तुम्हाला यावर अजूनही काही पुरावा हवा असेल ना, तर त्या रात्री तुम्ही जी गाडी बुक केली होती ना रेंटवरती, तो ड्रायव्हरही आम्हाला मिळालाय आणि त्याने तुमच्या दोघांचाही फोटो बघून सांगितलंय की त्या रात्री 12 बंगल्याजवळ त्याने तुम्हा दोघांनाही ड्रॉप केलं होतं. तर याने हेच सिद्ध होतंय की तुम्ही दोघांनी विथ प्लॅन त्यांचा मर्डर केलाय. पाटील, बेड्या ठोका दोघांना आणि घेऊन चला पोलीस स्टेशनला. या दोघांची चांगलीच खातिरदारी करू. चला.